नमस्कार मित्रांनो, समजा तुमच्यासोबत एक स्टॉकचा चार्ट आहे. प्राइस कधी वर जात असेल, कधी खाली येत असेल, कधी एक रेंजमध्ये फिरत असेल, असा प्रश्न आहे. हा चार्टमधून आपल्याला मार्केट काय सांगतं, हे कसं समजणार? सपोर्ट कुठे आहे? रेझिस्टन्स कुठे आहे? ट्रेंड बुलिश आहे की बेअरिश आहे? बायर स्ट्राँग आहे की सेलर आहे? सेलर्स बघा, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपल्याला टेक्निकल इंडिकेटर शिकायचं आहे. त्या माध्यमातून आपल्याला एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट ठरवण्यासाठी त्याचा कसा वापर करता हे आजच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. तर बघा मित्रांनो, आजपासून आपण सुरू करत आहोत आपली संपूर्ण टेक्निकल एनालिसिस मास्टर क्लास सीरीज. या सीरीजमध्ये आपण अगदी बेसिकपासून तर एडवान्स कन्सेप्टपर्यंत स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरू करूया. तर बघा मित्रांनो, नेमकं टेक्निकल इंडिकेटरमध्ये आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे. तर टेक्निकल इंडिकेटर नेमकं टेक्निकल एनालिसिस नेमकं काय असतं तर बघा, हे जे असतं की हिस्टॉरिकल प्राइस असतं. प्राइस कशी मूव्हमेंट केलेली आहे, व्हॉल्यूम चार्ट, बिहेवियर याचा अभ्यास करून आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड, मोमेंटम आणि संभाव्य जे प्राइस मूव्हमेंट आहे, ते समजून घ्यायला मदत होते. त्यालाच आपण टेक्निकल एनालिसिस असं म्हणतो. तर या ठिकाणी आपण म्हणलेलं आहे की चार्ट रीडिंग फार महत्त्वाची आहे. का चार्ट रीडिंग महत्त्वाची आहे? तर याच्यासाठी कारण बिगिनर जे असतात ना, त्यांना माहिती नसतं नेमकं कुठून अभ्यास करायचा, कुठून बाय करायचं असतं, कुठून सेल करायचं ते माहीत नाही. त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं असतं. त्याने हा कोर्स शेवटपर्यंत बघितला, त्याला कुठलेही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता उरणार नाही. मी ॲश्युरन्स देऊ शकतो. ॲश्युरन्स देऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मार्केटमधली जी मूव्हमेंट आहे ती आपल्याला कशा माध्यमातून कळते, तर ते आपल्याला टेक्निकल एनालिसिसच्या माध्यमातून कळते. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहे चार्ट म्हणजे काय? प्राइस डेटा कसा वर्क करतो ते आपण या ठिकाणी बघणार आहे. टाईम फ्रेम या ठिकाणी बघणार आहे. त्यासोबतच ट्रेंड कसं वर्क करतं, ट्रेंडचा कसा वापर करायचा ते आपण बघणार आहे. त्यासोबतच लेव्हल्स बघणार आहे. सपोर्ट एंड रेझिस्टन्स लेव्हल. तसं व्हॅल्यूम कसं वर्क करतं ते आपण बघणार आहे. कॉन्फ्लुअन्स कसं असतं ते बघणार आहे. त्यासोबत ट्रेडिंग प्लॅन कसा डिसाईड केला जातो हे बघणार कारण हे बिगिनरला माहिती नसतं आणि त्यांना सांगणं हे फार गरजेचं असतं. ठीक आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा मित्रांनो, हा चार्ट ओपन केलेला आहे. त्या चार्टवरती तुम्हाला एक अपसाईड जाताना एक मूव्हमेंट दिसत आहे. नेमकी काय आहे? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी चार्ट म्हणजे फक्त हिरवा किंवा लाल कॅन्डल नाही. तर तर बघा मित्रांनो, चार्टमध्ये मार्केटमध्ये पार्टिसिपंट असतात. ते डिसाईड करतात, की मार्केट कशा पद्धतीनं व्हिज्युअलाइज करणार. तर बघा, एकीकडे बायर असतात, एकीकडे बायर असतात. ते मार्केटला काय करतात? वरती घेऊन जातात. वरती घेऊन जातात. एकीकडे सेलर असतं. ते मार्केटला काय करतं? डाउन साइडला घेऊन जातं. म्हणजे खाली घेऊन जातं. बघा या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी जे अग्रेसिव्ह बायर असतात ते मार्केटला वरती घेऊन जातात आणि अग्रेसिव्ह जे सेलर असतात ते काय असतात? खाली घेऊन जातात. पुन्हा जे अग्रेसिव्ह बायर असतात ते वरती घेऊन जातात. पुन्हा अग्रेसिव्ह सेलर खाली घेऊन जातात. हे टाईम फ्रेम आपल्याला या ठिकाणी चार्टमध्ये बघायला मिळते. बघा अग्रेसिव्ह ज्या ठिकाणी सेलर कमी पडले, बायर जास्त असले ते अपसाइड मूव्हमेंट करतात. हे आपल्याला बघायचं. बायर आणि सेलरचा हा गेम आहे. ते फाईट करत असतात. त्या ठिकाणी हे तुम्हाला चार्ट लक्षात आलेलं असेल. ठीक आहे मित्रांनो. चार्टवरून आपल्याला प्राइस कशी मूव्ह करते ते आपल्याला कळते. अपसाइड मूव्ह करते, डाउन साइड समोर आपण बघणारच आहे. फक्त आपण व्हिज्युअलाइज आणि बेसिक थोडंसं बघणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, की प्राइस मूव्ह करत असताना सर्वात इम्पोर्टंट फॅक्टर जे असतात कॅन्डलचं वर. तर बघा मित्रांनो, ग्रीन जे कॅन्डल असतं, खालून ती वरती तयार होते. म्हणून ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ती ओपन होते. त्या ठिकाणी ओपन होते म्हणून ज्या ठिकाणची जी प्राइस असते त्याला ओपन असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी जाऊन थांबते त्याला त्या ठिकाणचा क्लोज असं म्हटलं जातं. त्या ठिकाणचं क्लोज असतं. पण या ठिकाणी त्याच दिवशी कारण तिने जर जास्तीत जास्त प्राइस जर सर्वाधिक प्राइस क्रॉस केली असेल, ते त्या ठिकाणचं काय असतं हाय असतं. ही जी असतं त्या कॅन्डलचं हाय असतं आणि ही जी असते त्या कॅन्डलचं लो म्हणजे त्या दिवशीतली सर्वात सर्वात कमीत कमी किंमत. ठीक आहे मित्रांनो. ह्या बाबी तुम्हाला त्या कॅन्डल्स टिकून समजल्यात की प्राइस कसं म्हणतो आणि याच प्राइसवरून आपल्याला चार्ट पॅटर्न्स कळतं आणि ते चार्ट पॅटर्नचा अभ्यास करून आपण प्राइस मूव्ह कशी करते ते आपल्याला अंदाज लावता येते. ठीक आहे मित्रांनो. तर बघा आता ही जी कॅन्डल आपण बघितली होती, ती वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये मूव्ह करत असते. तर टाईम फ्रेममध्ये मूव्ह करत असताना, आता तुम्ही बिगिनर आहे त्यामुळे तुम्हाला काही कन्सेप्ट थोडेसे समजणार नाही. परंतु तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला, कोर्स बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जेव्हा बघसाल, तर सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. मी ॲश्युरन्स देऊ शकतो, की सगळे कन्सेप्ट जे आहे ते कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. बघा, प्राइस एक अप्स मूव्ह करत आहे, अपसाइड मूव्ह करत आहे, अपसाइड मूव्ह करत आहे. ठीक आहे. कारण या ठिकाणी हायर हाय फॉर्मेशन फॉर्मेशन बनवत आहे. म्हणून 5 मिनिटाच्या चार्टमध्ये. त्यानंतरचा जो चार्ट आहे, तो 15 मिनिटाचा चार्ट आहे. त्यामध्ये सुद्धा क्लीनर स्ट्रक्चर दिसतं, की हायर हाय फॉर्मेशन दिसत आहे. ठिकाणी मार्केट वरती जाताना दिसत आहे. तिन्ही याच्यामध्ये आपल्याला वरती जाताना दिसतंय. कारण मार्केटचा व्ह्यू आपल्याला समजला, की तिन्ही टाईम फ्रेममध्ये मार्केट एक एक रेंजमध्ये
अपसाईडला जात आहे. ठीक आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. म्हणून आपल्याला टाईम फ्रेम बघणं गरजेचं असतं. ते पण हायर टाईम फ्रेम बघायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. कधी पण आता तुम्ही एंट्री एंट्री घेण्याआधी एक स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा. नोटबुक घ्या, त्यामध्ये लिहून ठेवा. तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे कळेल. बघा, की आपल्याला हायर टाईम फ्रेम का गरजेचं असतं? तर कारण हायर टाईम फ्रेम मला कळलं, की बुलिश मूव्ह आहे. 15 मिनिटाच्या चार्ट तुम्हाला लक्षात आलं, की बुलिश मूव्ह आहे. मग तुम्हाला 5 मिनिटाच्या चार्टवर जरी एंट्री घ्यायची असेल, इंट्राडे करायचं असेल, तुम्ही या ठिकाणी ट्रेंड घेऊ शकता. कारण तुमच्या लक्षात आलेलं आहे, की या ठिकाणी 15 मिनिटाचा आणि 1 हॉवरचा चार्ट हा अप ट्रेंडमध्ये आहे. 5 मिनिटाच्या चार्टमध्ये अप ट्रेंड आहे. मग तुम्ही या ठिकाणी बुलिश एंट्री घ्यायची. ठीक आहे मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे मित्रांनो. आता नेक्स्ट कडे वळूया आपण. ठीक आहे. तर बघा, आता 3 प्रकारचे ट्रेंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ट्रेंड काय? ट्रेंड 3 प्रकारचे असतात. एक असतं अप ट्रेंड, दुसरं असतं डाउन ट्रेंड आणि तिसरं असतं साइडवेज ट्रेंड. आता बघा, जे अप ट्रेंड असतं ते कसं ओळखायचं अप ट्रेंड? बघा, या ठिकाणी आपण हाय मार्क केला आणि या ठिकाणी लो मार्क केला. तर बघा मित्रांनो, मागील जो हाय आहे, तो हा पण एक हाय आहे. परंतु मागील हायपेक्षा हा हाय मोठा आहे. म्हणून याला हायर हाय म्हणतो. आणि जो लो आहे, तो मागील लोपेक्षा मोठा आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? हायर लो असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने हा लो हा मोठा आहे. याला हायर हाय म्हटलं आणि त्याला हायर लो असं म्हटलं. आलं लक्षात मित्रांनो तुमच्या? म्हणून जर हायर हाय फॉर्मेशन म्हणत असेल आणि हायर लो फॉर्मेशन म्हणत असेल, त्याला अप ट्रेंड असं म्हटलं जातं. प्राइस अपसाइडला जातो. ठीक आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त बायर ॲक्टिव्ह आहे असं म्हटलं जातं. तर बघा मित्रांनो, त्या ठिकाणी प्राइस त्या ठिकाणी हाय मार्क केला हा आणि नंतरचा हा लो मार्क केला. तर बघा मित्रांनो, त्या ठिकाणी एक लोवर हाय बनवलेला दिसून येतो. म्हणजे खालचा लो बनवलेला दिसून येतो. मागील लोपेक्षा. हां, लोवर लो बनवलेला दिसतो. म्हणजे मागील जो लो आहे, त्यानंतरचा लो हा मागील लोपेक्षा खूप लहान आहे. म्हणून त्याला लोवर लो असं म्हटलं जातं. आणि हे डाउन ट्रेंड जे आहे आपल्याला प्राइस खाली गेलेली दिसून येते. अप ट्रेंडमध्ये प्राइस तुम्हाला वरती जाताना दिसून येते. हा 2 मधला फरक आहे. लोवर लो फॉर्मेशन, लोवर हाय आणि लोवर लो फॉर्मेशन त्याला डाउन ट्रेंड असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी तुम्हाला डाउन साइडची एंट्री घ्यावं लागतं. अप साइड असेल तर तुम्हाला अप साइडचा व्ह्यू करावा लागतो. आणि साइडवेज मार्कमध्ये जर हाय मार्क केला आणि लो मार्क केला तर सेम असतं. जास्त डिफरंट नसतं. त्या ठिकाणी हाय आणि लो याच्यामध्ये जास्त फरक नसतो. तो एक रेंजमध्ये फिरतो म्हणून याला रेंज रेंज मार्केट सुद्धा रेंज ट्रेंड सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याला साइडवेज ट्रेंड ट्रेंड सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे ना? तर ह्या ट्रेंड तुमच्या लक्षात आलेला आहे. आता समोर वळूया आपण. समोरची कन्सेप्ट जाणून घेऊया. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स सर्वात महत्त्वाचा पार्ट. आता समजा की प्राइस या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि ती वरती जाते आणि या ठिकाणी रिजेक्ट होते आणि या ठिकाणाहून रिजेक्ट होऊन ती परत खाली येते. तर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा थांबते. या ठिकाणी पुन्हा थांबते आणि इथून पुन्हा ती वरती जाते. असं का होत असेल मित्रांनो? तर बघा, मी तुम्हाला रेजिस्टन्स झोन हे रेडमध्ये दिलेला आहे आणि सपोर्ट झोन हा ग्रीनमध्ये दिलेला आहे. बघा, की ज्या ठिकाणी वरती गेलेला आहे, या ठिकाणी सेलर ॲक्टिव्ह असतात, असं म्हटलं जातं आणि ग्रीन जे आहे तिथे बायर ॲक्टिव्ह असतात, असं म्हटलं जातं. जेव्हा प्राइस या ठिकाणी जाते, सेलर ॲक्टिव्ह असल्याच्या कारणाने या ठिकाणी सेलर जर जास्त प्रमाणात असेल, पार्टिसिपंट जास्त ते प्राइस इथे रिजेक्ट होणार आणि खाली येणार. या ठिकाणी जर बायर जास्त असेल, या ठिकाणी काय असेल बायर्स ती वरती घेऊन जाणार. बरोबर? या ठिकाणी सेलर असणार ते खाली घेऊन जाणार. त्या प्रकारची प्राइस असते आणि जर वारंवार जर प्राइस या ठिकाणी एका ठिकाणी जर थांबत असेल, त्याला स्ट्राँग रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. खाली जो असतो, तो असतो सपोर्ट. जर या ठिकाणी वारंवार प्राइस रिजेक्ट जर होत असेल, त्याला आपण काय म्हटलं तर स्ट्राँग सपोर्ट झोन असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. सपोर्ट काय आणि रेजिस्टन्स काय? वरच्या दिशेला जर प्राइस रिजेक्ट होत असेल, तर रेजिस्टन्स झोन आणि खालच्या दिशेला जर वारंवार प्राइस रिजेक्ट होत असेल, त्याला सपोर्ट झोन असं म्हटलं जातं. ठीक आहे. ही कन्सेप्ट आता तुमच्या समजली. किती सोपं आहे. समजलं की नाही? म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्व डाउट्स क्लिअर होणार. बघा, या ठिकाणी व्हॅल्यू. आता हे नेमकं व्हॅल्यू काय? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक लाईन दिसत आहे. ही समजा प्राइसची लाईन आहे आणि या प्राइसवरून आता ही कशी काढलं? बघा, या ठिकाणी मी पण सुद्धा एक लाईन काढतो बघा. झाली का नाही प्राइसला लाईन? याच प्रकारचे बघा. या ठिकाणी खाली होतं. का? या ठिकाणी व्हॅल्यू खूप कमी होतं. या ठिकाणी व्हॅल्यू खूप कमी होतं. या ठिकाणची लाईन छोटी बनली आणि या ठिकाणी वाढलेली कुठे दिसून येते? या ठिकाणी व्हॅल्यू वाढलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू प्राइस वाढलेली दिसून येते. आता नेमकं व्हॅल्यू म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, व्हॅल्यू म्हणजे त्या ठिकाणी असलेले बायर आणि सेलरचे पार्टिसिपंट्स. हे ग्रीन आहे. जर ग्रीन असेल त्या ठिकाणी बायर किती पार्टिसिपंट आहे, हे ते व्हॅल्यू सांगतं. जर रेड व्हॅल्यू असेल, त्या ठिकाणी सांगतं की सेलर किती पार्टिसिपंट आहे, हे सांगतो. पार्टिसिपंट संख्या बायर किंवा सेलरची जी पार्टिसिपंट संख्या दाखवते, त्याला काय म्हटलं जातं? व्हॅल्यू. त्या मित्रांनो, तर ही कन्सेप्ट तुमच्या समजली असेल. तर बघा, मार्केटमध्ये सर्वात आधी तुम्हाला ट्रेंड बघणे गरजेचं आहे. ट्रेंड आहे, डाउन ट्रेंड आहे आणि साइडवेज ट्रेंड आहे, हे बघणं फार गरजेचं असतं. कारण कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये खूप असतं.
त्याच्यानंतर त्या मार्केटची लेव्हल बघणं, सपोर्ट झोन आणि रेझिस्टन्स लेव्हल बघणं गरजेचं असतं. आता प्राईस ऑप्शन बघणे गरजेचं का? तर टेक्निकल अॅनालिस्ट एक फक्त टेक्निकल अॅनालिसिस बघून आपण ट्रेड घेऊ शकत नाही. त्यासोबतच तुम्हाला प्राईसची ॲक्शन बघणे फार गरजेचं असतं. म्हणून दोन्ही सोबत बघितल्यानंतर तुम्हाला एंट्री डिफाईन करणं इझी जातं. त्यानंतर व्हॅल्यू. त्या ठिकाणी तुम्हाला आता दाखवलेलं आहे, की व्हॅल्यू कोणत्या साइडला जास्त आहे. त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करत असेल किंवा त्या ठिकाणी ट्रेड करण्याचा प्लॅन करत असेल, त्या ठिकाणची व्हॅल्यू तुम्हाला हाय पाहिजे. तरच तुमच्या लक्षात येईल, की मार्केट बाहेरच्या कंट्रोलमध्ये आहे, की सेलरच्या कंट्रोलमध्ये आहे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. तर बघा मित्रांनो, की मार्केटमध्ये कुठलाही ट्रेंड असतो, गॅरंटेड नसतो. बरोबर आहे मित्रांनो, मार्केटमधले कुठलीही रिस्क 100% वर्क नाही करत. मार्केटमध्ये स्ट्रक्चराइज नसतं. मार्केटमध्ये एक कुठलीही गोष्ट फिक्स नसतं. ते पॉसिबिलिटीवर काम करतं. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आता आपण अनालिसिस करणं, की बघा, की तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा विचार जर झाला, त्या अगोदर तुम्हाला एक हायर ट्रेंड बघणे फार गरजेचं असतं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, की सपोर्ट एंड रेझिस्टन्स लेव्हल त्या ठिकाणी कुठे आहे, हे बघणं फार गरजेचं असतं. हे रेझिस्टन्स आणि हा सपोर्ट. ठीक आहे मित्रांनो. प्राईस वर साइडला घेत आहे, डाउन साइडला जर ट्रेड घेत आहे, या ठिकाणी परफेक्ट एंट्रीसाठी सपोर्ट एंड रेझिस्टन्स लेव्हल तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, की प्राईस कशी मूव्ह करते ते फार महत्वाचं आहे. प्राईस सरळ जाते, की पुन्हा या ठिकाणाहून परत येते, ते फार महत्वाचं आहे. प्राईस जर वरती गेली तर ब्रेकआउट होते, खाली जर ओढला तर पुन्हा एक रेंजमध्ये घुमते. त्या ठिकाणी सी हे सगळे तुम्हाला प्लॅन फॉलो करायचे आहे. तर बघा, त्याच्यासोबत कन्फर्म. आता कन्फर्म ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड घ्यायचं असेल त्या ठिकाणची व्हॅल्यू आलेली कॅन्डल बघणे फार गरजेचं असतं. स्ट्राँग कॅन्डल बघावी लागते किंवा स्ट्राँग व्हॅल्यू आहे की नाही ते बघावं लागतं. त्यानंतर बघा मित्रांनो, की हा जो प्लॅन आहे, प्लॅन सगळं कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही एंट्री, एक्झिट आणि टार्गेट हे तुम्ही हे करू शकता. पण त्याआधी तुमचं अनालिसिस झालेलं असावं. हे सगळे जे आहे तुम्हाला ते समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. हा शेवटचा प्लॅन आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला शेवटी यायचं आहे. त्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कन्फर्म झालेल्या असाव्या. तरच तुम्ही या ट्रेडकडे एक्झिक्युशन नंतर घ्यायची आहे आपल्याला. पहिले अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो? ते कळलं असेल. तर बघा मित्रांनो, चार्टचं एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेलं आहे, की लेव्हल्स कसे रिएक्शन कसं व्हायचं याचं. बघा, प्राइस या ठिकाणी आली आणि खालचं सपोर्ट लेव्हल आहे. सपोर्ट लेव्हल आहे. सेलर काय केलेलं खाली घेऊन पण या ठिकाणी बायर ॲक्टिव्ह असल्या कारणाने बाहेर काय करतात मार्केटला वरती नेण्याचं काम करतात. सेलर खाली आणत. सेलरने खाली आणला आणि या ठिकाणी सपोर्ट झोन होता. कारण सपोर्ट झोन ज्या ठिकाणी बायर ॲक्टिव्ह आहे, त्या ठिकाणी बायर ॲक्टिव्ह होता आणि बायर ॲक्टिव्ह झाल्यानंतर ते ट्रेड कन्फर्म झाला की वरती नेणार. प्राइसने तिला वरती घेऊन गेलेलं आहे. बाहेर त्याला या ठिकाणी वरती घेऊन गेलेलं आहे. हे आता या ठिकाणी कन्फर्म झालं. ठीक आहे मित्रांनो. हे मला लेव्हल फक्त दाखवायची होती, सपोर्ट लेव्हल कसे असते. तर बघा, शेवटी एंट्री घेण्याअगोदर तुम्हाला एक सेटअप कन्फर्म माहीत असणे फार गरजेचं आहे. योग्य सेटअप शिवाय तुम्ही कुठेही एंट्री घेऊ नका. ठीक आहे मित्रांनो. एक योग्य सेटअप झाल्यानंतरच तुम्ही एंट्री घेऊ शकता. त्यानंतर योग्य एंट्री सोबतच योग्य स्टॉप लॉस लावणे फार गरजेचं आहे. स्टॉप लॉस लावल्याने तुमचा लॉस होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. त्याच्यानंतर बघा एक टार्गेट. बेस्ट टार्गेट तुमच्याजवळ असणे फार गरजेचं आहे. किंवा तुम्ही जर एखाद्या टार्गेटला ट्रेल करत असेल, त्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर लॉस करत असेल, तर ते टार्गेट सुद्धा लॉसमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं. पण एक योग्य टार्गेट असणे गरजेचं आहे. प्लॅन आधी तयार करा, त्यानंतर ट्रेड सुरू झाल्यानंतर नियम बदलू नका. का तर मी तुम्हाला सांगितलं, की टार्गेट घेतल्यानंतर एक प्लॅन फेल होऊ शकतो किंवा फेल करता मार्केटमध्ये होऊ शकते. फॉल येऊन तुम्ही लॉस करून घ्याल, असं पण होतं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा कुठल्या गोष्टी तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहेत. तर बघा मार्केटमध्ये इंडिकेटर हे 2 प्रकारचे असतं, लॅगिंग आणि लीडिंग इंडिकेटर. मार्केटमध्ये मॅक्सिमम इंडिकेटर तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतात. त्यामुळे एक गोंधळात पडू नये कुठल्याही प्राइस एक्शनच्या मदतीने. प्रोजेक्शन आणि टेक्निकल अनालिसिस दोन्हीचा वापर करावा. टेक्निकल अनालिसिस फक्त वापर करून सोडून देऊ नये. इंडिकेटर समजून घ्यावं, प्राइस समजून घ्यावे, त्यानंतर एंट्री कन्फर्म करावी. त्यानंतर स्टॉप लॉस कुठेतरी स्टॉप लॉस हवा म्हणजेच आपल्या आपल्या कॅपिटल जे आहे सेव्हिंग राहील. अर्ली एंट्री जर एखाद्या ठिकाणी जर आपली बाय एंट्री बनत असेल, त्या ठिकाणी त्या कॅन्डल क्लोजचं जरासं वेटिंग करावं. त्याच्या अगोदरच एंट्री घेऊ नये. ठीक आहे. नंतर ओव्हर ट्रेडिंग. कारण ओव्हर ट्रेडिंग जर केलं तर मार्केटमध्ये तुम्हाला 2 प्रॉफिट होत असेल, तर तुम्ही या ठिकाणी थांबलं पाहिजे. 2 लॉस होत असेल, तर तुम्ही या ठिकाणी थांबलं पाहिजे. तुमचा डेलीचा टार्गेट 500 100 लॉस असेल किंवा 200 लॉस असेल, असं जर असेल, तर या ठिकाणी 100 लॉस झाल्यावर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग थांबवली पाहिजे. नंतर प्रिडिक्शन मार्केटमध्ये प्रिडिक्शन करू नये, की मार्केटला या ठिकाणी प्राईस गेलेली आहे, आणखी वरती जाणार. प्राईस कोणत्या पण साइडला जाऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. अ, कारण तुम्हाला कॅपिटल सेव्हिंग करणं फार महत्त्वाचं आहे. हे तुमच्या बिगिनरला हे दाखवण्याचं कारण काय माहिती आहे, की जर हे तुम्ही शिकले नाही, हे खूपच महत्त्वाचे रूल्स आहे. जर तुम्ही हे रूल्स जर तुमच्या डोक्यात नसेल, तर तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. बिगिनर असाल, प्रो लेव्हलपर्यंत जायचं असेल, तुम्हाला ह्या सगळ्या बिगिनरच्या चुका मला लक्षात ठेवाव्या लागेल. तर मित्रांनो, त्यानंतर आपण चार्टवर एपिसोड 1 मध्ये बघितलं, की बघा,
की चार्ट बघितला, त्याच्यानंतर ट्रेड बघितला, लेव्हल, सपोर्ट, रेजिस्टन्स लेव्हल बघितली, कन्फर्मेशन कुठे घ्यायचं ते बघितलं. तर प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा ते सुद्धा बघितलं. टेक्निकल अनालिसिस हा फक्त प्रिडिक्शन नाही. तुम्हाला सांगितलं की टेक्निकल अनालिसिस प्रिडिक्शन आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे, ते प्राइस ऑप्शनचा बेस म्हणून घ्यावं लागतं. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ॲडवाइस करा.